गुड मॉर्निंग. नमस्कार. मी प्राध्यापक संतोष मेंगाळ, आबासाहेब मराठे आर्ट्स अँड न्यू कॉमर्स सायन्स कॉलेज, राजापूर, जिल्हा रत्नागिरी. आज आपण आयुर्विमा महामंडळ आणि विमा प्रतिनिधी या घटकाची माहिती पाहणार आहोत. प्रथमतः आयुर्विमा महामंडळ चाहे भारतीय आयुर्विमा महामंडळ, त्या भारतीय आयुर्विमा महामंडळाच्या संदर्भामध्ये काही माहिती आपल्याला पाहायची आहे. स्वातंत्र्योत्तर काळामध्ये भारतामध्ये आयुर्विमा जो आहे त्या व्यवसायाचा विकास मोठ्या प्रमाणावर झाला आणि हा विमा फक्त शहरी भागातच नव्हे तर केंद्रीय भागामध्ये सुद्धा सुरू झालेला होता. या व्यवसायामुळे खाजगी क्षेत्रामध्ये आर्थिक सत्तेचं केंद्रीकरण होत होतं. तसंच विमा निधीची गुंतवणूकसुद्धा योग्य पद्धतीनं केली जात नव्हती आणि म्हणून विमा कंपन्यातील स्पर्धा आहे ती मोठ्या प्रमाणावर तीव्र बनत चाललेली होती. किंबहुना विमेदारांची फसवणूक मोठ्या प्रमाणावर होऊ लागली होती आणि त्यामुळंच व्यवसाय आहेत ते पूर्णतः खाजगी क्षेत्रामध्ये असल्यामुळं विमा व्यवसायात गोळा होणाऱ्या कोट्यवधी रुपयांचा निधी जो आहे तो देशाच्या विकास कार्यासाठी त्यावेळेला वापरता येत नव्हता. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशामध्ये आर्थिक नियोजनाचं वारं वाहू लागलं आणि नियोजनबद्ध विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता त्यावेळेला निर्माण झाली. 1955 सालामध्ये देशातील इम्पेरियल बँकेचं राष्ट्रीयकरण झालं आणि त्यामुळं देशातील जीवन विमा व्यवसायाचं राष्ट्रीयकरण करण्याची मागणीसुद्धा मोठ्या प्रमाणावर त्यावेळेला होऊ लागली होती. आणि त्याचवेळी केंद्र सरकारने म्हणजे 19 जानेवारी 1956 वटहुकमाद्वारे भारतीय आयुर्विमा व्यवसाय करणाऱ्या 245 कंपन्यांचं राष्ट्रीयकरण केलं. तसंच सध्या जीवन विमा निगम कायदा जो आहे तो सुद्धा त्यावेळेला अस्तित्वामध्ये आणला आणि 1956 प्रमाणे आयुर्विमा व्यवसायासाठी नवीन कायदा अस्तित्वात आला आणि त्या कायद्यानुसार जीवन विमा निगम किंवा आयुर्विमा महामंडळाची स्थापना केली गेली. या मंडळाकडं आयुर्विमा सोपविण्यात आला. 1 सप्टेंबर 1956 पासून आयुर्विमा महामंडळानं आपला व्यवसाय भारतामध्ये सुरू केला. ही संस्था जी आहे ही संस्था स्वायत्त संस्था आहे. तिला सातत्य त्याचबरोबर कायमचं अस्तित्व लाभलेलं आहे आणि स्वतःचं बोधचिन्हसुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. आयुर्विमा महामंडळाच्या निर्मितीमुळे गुंतवणुकीस अधिक सुरक्षित क्षेत्र उपलब्ध झालं आणि देशाच्या आर्थिक विकासासाठी निधी उपलब्ध करून देणे त्याचबरोबर विमेदारांचं हित साधणं या गोष्टी काय झाल्या शक्य झाल्या. आता या आयुर्विमा महामंडळाची रचना जर या ठिकाणी आपण पाहिली तर त्या बाबतीमध्ये जर आपण म्हणतो की अतिशय बारकाईनं विचार केलेला आहे. आयुर्विमा महामंडळ ही स्वतंत्र अस्तित्व असणारी एक संघटना त्या ठिकाणी आहे किंवा स्वायत्त संघटना आहे आणि कायद्यानुसार व्यवसायाबाबतचं पूर्ण स्वातंत्र्य या महामंडळाला दिलेलं आहे. तिचा असणारा व्यवसाय जो आहे तो व्यापारी तत्वावर चालत असतो आणि आयुर्विमा महामंडळाच्या कायद्यातील तरतुदीनुसार महामंडळाचा नित्याचा कारभार हा 15 जणांच्या संचालक मंडळामार्फत चालत असतो. या संचालकांची नेमणूक जी आहे ती मात्र केंद्र सरकारतर्फे होत असते. 15 जणांच्या संचालक मंडळातील एका संचालकाची नियुक्ती मंडळाच्या अध्यक्षपदी केंद्र सरकारमार्फत केली जात असते. संचालक जे आहेत ते संचालक यामध्ये काम करत असतात आणि संचालक मंडळाला आयुर्विमा मंडळाच्या कायद्याच्या चौकटीमध्ये राहून किंवा केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार काम करावं लागत असतं. आयुर्विमा महामंडळाचं प्रमुख कार्यालय जे आहे ते मुंबई या ठिकाणी आहे आणि तिथूनच महामंडळाच्या कार्याबाबतची सर्व धोरणं त्याचबरोबर त्या धोरणांची अंमलबजावणी कशी करायची किंवा निर्णयांची अंमलबजावणी कशी करायची याचं काम त्या ठिकाणी चालत असतं. भारतीय आयुर्विमा महामंडळाचं कार्य जे आहे ते अधिक सुलभपणे पार पाडलं जावं यासाठी महामंडळाच्या कार्यक्षेत्राचं ज्याला आपण म्हणतो विस्तार केलेला आहे. त्यामध्ये उत्तर विभाग, मध्य विभाग, दक्षिण विभाग आणि पूर्व विभाग तसंच पश्चिम विभाग असे 5 विभाग पाडण्यात आलेले आहेत आणि 2009च्या अखेर महामंडळाच्या कार्यालयाची संख्या जी आहे झोनलची ती 8 या ठिकाणी आहे. विभागीय कार्यालये 109 कार्यालये आपल्याकडं आहेत. त्याचबरोबर 109 विभागीय कार्यालयांच्या बरोबर 2048 शाखा कार्यालये आहेत आणि महामंडळामध्ये
90,000 प्रशासकीय कर्मचारी, त्याचबरोबर 17,000 विकास अधिकारी आणि 5 लाख विमा प्रतिनिधी त्या ठिकाणी काम करत होते. आयुर्विमा महामंडळ जे आहे ते विदेशामध्ये सुद्धा इंग्लंड, फिजी, मॉरिशस, ब्रह्मदेश, बहरीन, सौदी अरेबिया अशा ठिकाणी काम करत असतं. याची संघटन रचना जी आहे ती त्रिस्तरीय संघटन रचना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. त्यामध्ये मध्यवर्ती समित्या आहेत, विभागीय मंडळे आहेत आणि विभाग मंडळंसुद्धा त्या ठिकाणी त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. आता या मध्यवर्ती समित्या म्हणजे नेमक्या काय आहे, तर भारतीय महामंडळाची कार्यालये जी आहेत ती कार्यालयीन कामं कार्यक्षमपणे त्यांना करता यावीत आणि परिणामकारकपणे पार पाडता यावीत यासाठी उच्च स्तरावरती काही मध्यवर्ती समित्या निर्माण केलेल्या आहेत आणि आवश्यकता वाटल्यास आणखी काही समित्या निर्माण करण्याचे अधिकार जे आहेत ते या महामंडळाकडं राखीव ठेवलेले आहेत. मग सध्या जर आपण पाहिलं तर एक कार्यकारी समिती आहे, त्याचबरोबर गुंतवणूक समिती आहे, कर्मचारी सल्ला समिती आहे, इमारत समिती आहे, विकास कार्य सल्ला समिती आहे, अंदाजपत्रक सल्ला समिती आहे, कायद्याविषयी काम करण्यासाठी कायदा सल्ला समिती आहे, विमाधारक सल्ला समिती आहे आणि ग्राहकांच्या अडचणी जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी निर्माण करण्यात आलेली ग्राहक व्यवहार समिती या ठिकाणी आहे. म्हणजे मध्यवर्ती समित्या ज्या आहेत त्या त्रिस्तरीय संघटन रचनेतला एक महत्त्वाचा भाग त्या ठिकाणी आहेत आणि यांच्यामार्फत त्या ठिकाणी ही सर्व धोरणं किंवा हे कामकाज त्या ठिकाणी चालत असतं. त्यानंतर दुसरा भाग त्यामध्ये येत असतो विभागीय प्रादेशिक मंडळं. आयुर्विमा महामंडळाचं कार्य मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं कार्याच्या सोयीसाठी देशाचे एकूण 5 प्रादेशिक भाग केलेले आहेत. त्यामध्ये उत्तर विभाग, मध्य विभाग, पूर्व विभाग, दक्षिण विभाग आणि पश्चिम विभागाचे 5 भाग केलेत. हे मगाशी आपण पाहिलं. त्यांची विभागीय कार्यालये जी आहेत ती उत्तर विभागाचं कार्यालय दिल्ली, मध्य विभागाचं कार्यालय कानपूर, त्याचबरोबर पूर्व विभागाचं कार्यालय कोलकाता, दक्षिण विभागाचं कार्यालय मद्रास आणि पश्चिम विभाग जे आहे त्या पश्चिम विभागाचं कार्यालय मुंबई या ठिकाणी असलेलं आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक प्रादेशिक ज्याला आपण म्हणतो प्रदेशासाठी प्रादेशिक व्यवस्थापक नेमलेले असतात, ज्याला आपण झोनल मॅनेजर असं या ठिकाणी म्हणत असतो आणि ते त्या विभागातील आयुर्विमा व्यवसाय त्याचबरोबर त्यांची देखरेख करणं, त्यावरती नियंत्रण ठेवणं यासाठी जबाबदार धरले जात असतात आणि आयुर्विमा महामंडळाने वेळोवेळी सोपवलेली जी काही कार्य असतील ती सुद्धा त्यांना करावी लागत असतात. त्यानंतर भाग येतो तो म्हणजे विभागीय मंडळं, डिव्हिजनल बॉडीज ज्यांना आपण म्हणतो. विभाग मंडळाच्या खालोखाल आयुर्विमा महामंडळाच्या संघटनेचा तिसरा हा महत्त्वाचा टप्पा आहे, तो म्हणजे विभागीय मंडळे. ही महामंडळाच्या 5 विभागातील महत्त्वाच्या शहरातून निर्माण केली जात असतात. महामंडळाची 8 मंडळ कार्यालये सध्या त्या ठिकाणी आहेत, 109 विभागीय कार्यालय आहेत आणि ही मंडळं आयुर्विमा व्यवसाय प्रसिद्धी करण्याचं काम करत असतात किंवा आयुर्विमा पत्राच्या रकमा देण्यापर्यंतच्या सर्व सेवा ग्राहकांना देत असतात. प्रत्येक विभागातून विमापत्रधारकांच्या समित्या कार्यरत असतात आणि त्यांच्या विशिष्ट कालावधीनं सभासुद्धा होत असतात आणि अशा सभांमधून विमापत्रधारकाच्या समस्यांवरती चर्चा केली जात असते. तसेच विभाग व्यवस्थापक जे आहेत त्यांनी सुचवलेल्या बाबीवरती सुद्धा या सभांमध्ये चर्चा केली जात असते. विमापत्रधारकांच्या समिती सभांचे इतिवृत्त त्याचबरोबर विभागीय व्यवस्थापक, विभागीय मंडळं आणि आयुर्विमा महामंडळाच्या प्रमुख कार्यालयाला पाठवली जात असतात. देशाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये होणारे जे काही बदल आहेत ते लक्षात घेता आयुर्विमा महामंडळाच्या संघटन रचनेमध्ये विशेषतः केंद्रीय आणि विभागीय रचनेमध्ये काही बदल करण्यात आलेले आहेत आणि त्यानुसार केंद्रीय आणि मध्यवर्ती कार्यालयातून डेस्क पद्धती सुरू केलेली आहे. या डेस्क पद्धतीचं वैशिष्ट्य म्हणजे केंद्रीय आणि विभागीय कार्यालयामधून सेवा कक्ष उघडण्यात आलेले आहेत आणि त्यासाठी डेस्क अधिकारी नेमण्यात आलेले आहेत. सेवा कक्षाच्या मदतीनं त्यांच्याकडं येणाऱ्या ज्या काही बाबी असतील त्यावरती निर्णय घेणं शक्य होत असतं आणि त्यामध्ये विपणन, प्रसिद्धी, त्याचबरोबर जनसंपर्क इत्यादी कार्यालयीन विभागापासून ही डेस्क पद्धती सुरू झालेली आहे आणि महामंडळानं
विमा विकास अधिकाऱ्यांसाठी साधारणतः 800 सॅटेलाईट्स ऑफिसेस जे आहेत ते सुरू केलेले आपल्याला पाहायला मिळतात. यानंतर आपल्याला पाहायचं आहे ते म्हणजे आयुर्विमा महामंडळाची कामगिरी किंवा भूमिका जी आहे ती. त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे विमा व्यवसाय. महामंडळ विमा व्यवसाय जे आहे ते करत असताना देशातील जनतेसाठी ठेवी आणि बचतीची सवय लावून आयुर्विम्याचं संरक्षण त्या ठिकाणी देण्याचं काम केलं जातं. आयुर्विम्याद्वारे गोळा होणारी जी काही विमा हप्त्यांची रक्कम आहे त्यातून तयार होणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीची गुंतवणूक राष्ट्रीय विकास कार्यामध्ये हे महामंडळ करत असतं. महामंडळानं विमापत्राद्वारे गोळा केलेली जी काही रक्कम असेल ती साधारणतः जर आपण पाहिली तर चालू विमापत्रामध्ये 1864 लाख रुपये असे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत असते. किंवा वैयक्तिक विम्याच्या बाबतीमध्ये जर आपण विचार केला तर 16,683 कोटी इतका त्या ठिकाणी चालू व्यवसाय सध्या असलेला आपल्याला पाहायला मिळतो. आणि सामूहिक विम्याच्या बाबतीतलं जर आपण विचार केला तर 2,01,616 कोटी रुपयांचं त्या ठिकाणी चालू व्यवसाय सध्या सामूहिक विम्याच्या बाबतीमध्ये पाहायला मिळतो. आणि या महामंडळाची विमा संरक्षण देण्याबाबतची जी काही प्रगती आहे ती मात्र मोठ्या पद्धतीनं आहे. विमापत्रांची रक्कम जर त्या ठिकाणी आपण विचारामध्ये घेतली तर वेगवेगळ्या प्रकारची विमापत्र त्या ठिकाणी या आयुर्विमा महामंडळामार्फत दिली जात असतात. त्यामुळं छोट्या आणि मोठ्यासुद्धा गुंतवणूकदारांना त्याचबरोबर सर्वसामान्य व्यक्तींना त्यामध्ये गुंतवणूक करून आपल्याला वैयक्तिक संरक्षण त्या ठिकाणी मिळवता येत असतं आणि बचतीची सुद्धा गुंतवणुकीच्या माध्यमातून सवय लागते. त्यानंतर सामाजिक कल्याणाच्या बाबतीमध्ये सुद्धा हे महामंडळ अग्रेसर आहे. आपल्या निधीतून साधारणतः 75% निधी जो आहे निर्माण होणारा तो हा सामाजिक योजनांमध्ये काय केलेला असतो, गुंतवलेला असतो. औद्योगिक किंवा आर्थिक विकासामध्ये सुद्धा हे आयुर्विमा महामंडळ मोठ्या प्रमाणावर भाग घेत असतं. त्यामध्ये औद्योगिक विकास बँक असेल, औद्योगिक अर्थपुरवठा महामंडळ आहे किंवा औद्योगिक पत आणि गुंतवणूक महामंडळ आहे, यांना हे महामंडळ आर्थिक मदत करत असतं. तसेच खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्राला कर्ज देण्याचं सुद्धा काम त्या ठिकाणी करत असतं. त्यानंतर विमा रक्कम दावे जे असतील ते भागवण्यामध्ये तत्परता असते. त्यानंतर खर्चाचं जे काही प्रमाण आहे पूर्वी ते त्या ठिकाणी जास्त होतं, आता सध्या कमी केलेलं आहे. उत्पन्नामध्ये सुद्धा त्यांच्या योग्य अशी वाढ झालेली आपल्याला पाहायला मिळते. गट विमा योजना ज्या आहेत म्हणजे दुर्बल घटकाला सुद्धा विमा मिळाला पाहिजे यासाठी काही योजना सरकारच्या मार्फत त्या ठिकाणी हे महामंडळ राबवत असतं. गृहनिर्माण कार्यांसाठी मदत करत असतं किंवा इतर जे काही आहे ज्याला आपण म्हणतो सामाजिक विषय आहेत त्यावरती सुद्धा काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी या भारतीय आयुर्विमा महामंडळामार्फत केला जात असतो. यानंतर आपण विमा प्रतिनिधी ही संकल्पना पाहणार आहोत. विमा ही एक सेवा आहे आणि अशी सेवा घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांना विमेदार विमा महामंडळानं ठरवलेल्या पद्धतीनुसारच त्या ठिकाणी काय करायला लागतं, विमा घ्यावा लागत असतो. अन्य व्यवहार किंवा वस्तूच्या विक्रीचे व्यवहार जे आहेत ते बाजारपेठेत समोरासमोर होत असतात किंवा मोठे व्यवहार फोन किंवा संदेशवहनाच्या माध्यमातून सुद्धा पार पाडले जात असतात. आणि तशी परिस्थिती विमा किंवा आयुर्विम्याच्या बाबतीमध्ये आपल्याला आढळत नाही. तर बाजारपेठेमध्ये विमा वगळता अन्य वस्तू किंवा उत्पादनांच्या विक्रीचे व्यवहार हे ठराविक मुदतीत संपतात. परंतु आयुर्विमा हा संपूर्ण आयुष्याचा किंवा आयुष्याच्या ठराविक काळाचा घेतला जात असतो. अशा काळात व्यक्तीला धोका पोहोचला, मृत्यू आला किंवा अपंगत्व आले तर त्याबाबतची जोखीम विमा संस्था त्या ठिकाणी घेत असते. अशी स्थिती अन्य व्यवसायामध्ये नसते आणि आयुर्विम्याच्या बाबतीमध्ये जोखीम निर्माण झाली तर भरपाई द्यावी लागत असते आणि जोखीम निर्माण झाली नाही तर भरलेले हप्ते, संचित रक्कम, बोनस वगैरेंसह परत करावी लागत असते. त्यामुळे आयुर्विमा करार किंवा सेवा प्राप्ती अन्य व्यवसायातील व्यवहारांप्रमाणे होऊ शकत नाहीत आणि त्यासाठी विमा संस्था आणि विमा घेणारा
विमेदार जो आहे यांच्यात मध्यस्थ असावा लागत असतो. त्याला आपण विमा प्रतिनिधी असं म्हणत असतो. हा विमा प्रतिनिधी संभाव्य विमेदाराचा शोध घेऊन विमा देण्यासंबंधी सर्व प्राथमिक बाबी पूर्ण करत असतो. मग आता विमा प्रतिनिधी जे आहे व्याख्यारूपानं जर आपण माहिती पाहिली तर विमा प्रतिनिधी म्हणजे विमा महामंडळाच्या वतीनं विमा देण्याचं कार्य करतो आणि विम्यासंबंधी अन्य बाबींसाठी मदत करतो अशी व्यक्ती जी असेल तिला आपण काय म्हणतो, विमा प्रतिनिधी असं या ठिकाणी म्हणत असतो. कायद्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी विमा कायदा जो आहे 1938चा त्याच्या कलम 42मध्ये त्या ठिकाणी त्याची व्याख्या दिलेली आहे. आणि त्यामध्ये सरळ म्हटलेलं आहे की जी व्यक्ती दलाली किंवा कमिशनच्या किंवा अन्य मोबदल्यात विमा व्यवसाय करण्याचं मान्य करते अशी व्यक्ती म्हणजे विमा प्रतिनिधी. म्हणजेच विमा प्रतिनिधी हा एक त्या ठिकाणी कमिशन बेसवरती चालणारा काय आहे, व्यवसाय त्या ठिकाणी आहे. मग आता आपल्याला या विमा प्रतिनिधीची नेमणूक कशा पद्धतीनं केली जाते ती पाहायची आहे. विमा प्रतिनिधीची नेमणूक जी आहे ती विमा नियंत्रण विकास प्राधिकरण जे आहे त्यांनी त्यासाठी केलेले जे काही परवाना अधिनियम 2000 मधले जे आहेत त्यातील तरतुदीनुसार केली जात असते. आणि या प्राधिकरणानं दिलेल्या परवान्याची मुदत ही 3 वर्षांसाठी असते. तसेच हा परवाना आयुर्विमा कार्यासाठी, साधारण विमा कार्यासाठी किंवा आयुर्विमा आणि साधारण विमा कार्यासाठी चालू शकतो. मग हे विमा प्रतिनिधी बनण्याची पद्धत नेमकी काय आहे तर त्यामध्ये पहिला भाग येतो तो म्हणजे विमा महामंडळाशी संपर्क साधणं. विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्याची इच्छा ज्यांची असते अशा व्यक्तीनं विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना मिळवावा लागत असतो. आणि असा परवाना देण्याचे अधिकार विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण या संस्थेत देण्यात आलेले आहेत. आणि ही संस्था विमा प्रतिनिधींसाठीचे परवाने स्वतः देत नाही. या संस्थेनं आपल्या वतीनं विमा प्रतिनिधी परवाने देण्यासाठीचे अधिकार जीवन विमा महामंडळाच्या विभागातील कचेऱ्यातील काही अधिकाऱ्यांना दिलेले पाहायला मिळतात किंवा ऑफिसमधील काही अधिकाऱ्यांना दिलेले आहेत. परंतु परवाना प्राप्तीसाठी अर्ज करणं, परवानासाठीची फी, प्रशिक्षण इत्यादीबाबत आवश्यक पद्धती विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरण ठरवून देत असतं. आणि त्यानुसार ज्या विभागीय कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांना विमा प्रतिनिधी परवाना देण्यासाठी पुरस्कृत केला आहे त्यांनी सदर पद्धतीचा अवलंब त्यांना करावा लागत असतो. विमा प्रतिनिधी पदासाठी अर्ज करणं हा दुसरा भाग त्यामध्ये येतो. विभागीय विमा मंडळाचे अधिकारी विशिष्ट मुदतीनंतर विमा प्रतिनिधी जर भरावयाचे असतील तर ठरल्यानंतर वर्तमानपत्रामध्ये विमा प्रतिनिधी भरण्याबाबत जाहिरात देत असतात. तसेच महाविद्यालय किंवा अन्य शैक्षणिक संस्थांशी संपर्क साधून विमा प्रतिनिधी पदासाठी अर्ज करायला सांगत असतात. जाहिरातीमध्ये अर्ज कोणाला करता येईल, त्याचबरोबर निवड पद्धती कशी असेल, प्रशिक्षण किती असेल, उमेदवारीचा काळ किती असेल, त्या काळामध्ये दिला जाणारा मोबदला असेल, ही सर्व माहिती त्यामध्ये दिलेली असते. आणि इच्छुक उमेदवारांना ठराविक तारखेपूर्वी महामंडळाच्या ऑफिसकडं काय करायचा असतो, अर्ज करायचा असतो. म्हणजेच थोडक्यात आयुर्विमा महामंडळ जे आहे ते जाहिरातीद्वारे त्या ठिकाणी भरती करण्याचा प्रयत्न करत असतं. जे काही अर्ज असतील त्या सर्व अर्जांची छाननी केली जाते. सामान्यपणे वयाची 21 वर्ष पूर्ण असणाऱ्या आणि 12वी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण झालेल्या उमेदवारांची 10वी आणि 12वी दोनही गोष्टी त्या ठिकाणी चालतात. 10वी किंवा 12वी किंवा त्यापेक्षा अधिक शिक्षण असलेल्या अर्जदारांची निवड करून त्यांना मुलाखतीसाठी बोलवलं जात असतं. मुलाखतीसाठी लेखी चाचणी घेतली जात असते आणि लेखी चाचणीमध्ये जे उमेदवार योग्य असतील किंवा पात्र ठरतील अशांची तोंडी मुलाखत घेतली जात असते. मुलाखतीत उमेदवाराची आवड निवड, कार्य करण्याची तयारी, त्यानंतर प्रतिनिधी म्हणून कार्य करत असतानाची क्षमता इत्यादींची तपासणी केली जात असते. लेखी चाचणीत 100 पैकी किमान 25 गुण मिळावे लागत असतात आणि त्यातूनच अशा उमेदवारांची निवड केली जाते. मुलाखतीत उमेदवारांना कार्याचं स्वरूप समजावून सांगितलं जातं. त्यासाठी आवश्यक प्रशिक्षण घेण्याची तयारी आहे काय त्याचा अंदाजसुद्धा घेतला जात असतो. आणि त्यानंतर मुलाखतीतून निवडलेल्या उमेदवारांसाठी प्रशिक्षण दिलं जात असतं. निवडलेल्या उमेदवारांना विमा नियंत्रण आणि विकास प्राधिकरणानं ठरवलेल्या पद्धतीनुसार आयुर्विमा व्यवसायाचे विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठी 100 तासांचं प्रशिक्षण घ्यावं लागतं. आयुर्विमा आणि अन्य विमा व्यवसायाचे प्रतिनिधी
म्हणून कार्य करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांना 150 तास प्रशिक्षण घ्यावं लागत असतं. प्रशिक्षणानंतर पुन्हा परीक्षा घेतली जात असते. परीक्षा सध्या ऑनलाईन पद्धतीनं त्या ठिकाणी घेतली जात असते. परीक्षेमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी 25 गुण मिळवावे लागत असतात आणि ऑनलाईन सोय जर तशी नसेल तर लेखी परीक्षासुद्धा त्या ठिकाणी महामंडळामार्फत घेतल्या जात असतात. आयुर्विमा महामंडळाच्या विभागीय कार्यालये, जिल्ह्याच्या ठिकाणची असणारी कार्यालये किंवा विमा प्रतिनिधी प्रशिक्षणासाठी स्वतंत्र विभाग त्यांच्याकडे काम करीत असतात आणि त्यासाठी स्वतंत्र विमा प्रशिक्षण अधिकारी नेमलेले असतात. हे अधिकारी विमा प्रतिनिधी पदासाठी दाखल झालेल्या उमेदवारांना इंग्रजी भाषेचं सामान्य ज्ञान, त्याचबरोबर संभाषण कला म्हणजे कम्युनिकेशन स्किल, विमा व्यवसाय, जनसंपर्क, ग्राहक संपर्क, विमा प्रतिनिधीची कार्य, विमापत्र योजना याबाबतचं प्रशिक्षण त्यांना दिलं जात असतं. आणि दिवसातून साधारणतः 4 ते 6 तास असं एकूण 100-150 तासांचं प्रशिक्षण जे आहे ते दिलं जात असतं. ठराविक मुदतीनं उमेदवारांना प्रशिक्षण काळात कितपत ज्ञान मिळालं याची चाचणी पण घेतली जात असते. आणि विमा व्यवसायाचं प्रशिक्षण दिल्यानंतर संभाव्य विमा प्रतिनिधींना विमा व्यवसायाची सखोल माहिती मिळते. त्यानंतर विमा प्रतिनिधी पदासाठीचा परवाना जो आहे तो त्या ठिकाणी येत असतो. हे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारांना विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना जो आहे तो प्राप्त करण्यासाठी अर्ज करता येत असतो. अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, वयाचा दाखला, कायम रहिवासी असल्याचा पुरावा, प्रशिक्षण पूर्ण केल्याचं प्रमाणपत्र आणि 250 रुपयांची फी बँक ड्रॉपद्वारे द्यावी लागत असते. उमेदवारानं सर्व बाबींची पूर्तता केली तर त्याला विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करण्यासाठीचा परवाना दिला जातो. परंतु उमेदवार वयाने अज्ञान किंवा 18 वर्ष अपूर्ण असेल किंवा मानसिकदृष्ट्या जर अपात्र असेल तर परवाना नाकारला जात असतो. विमा परवाना मिळाल्यानंतर विमा प्रतिनिधी म्हणून त्याला कार्य करता येत असतं. विमा प्राधिकरणाच्या अटीनुसार विमा प्रतिनिधीने ठराविक संख्येनं विमापत्र गोळा केली पाहिजेत. तसंच वर्षभरात एकूण किती रकमेचा व्यवसाय करायचा त्याबाबतच्या अटी पूर्ण केल्या पाहिजेत. विमा प्रतिनिधी म्हणून कार्य करत असताना वेळोवेळी त्याला विमा विकास अधिकाऱ्याची मदत प्राप्त होऊ शकते. यानंतर विमा प्रतिनिधी जे आहेत त्यांना त्या ठिकाणी दिलं जाणारं कमिशन जे आहे ते कशा पद्धतीनं आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायचं. विमा प्रतिनिधी हा विमेदार आणि विमा कंपनी या 2 घटकात मध्यस्थ म्हणून कार्य करत असतो आणि या कार्याबद्दल विमा कंपनी अथवा आयुर्विमा महामंडळ त्याला कमिशन स्वरूपामध्ये आपला मोबदला देत असते. त्या संदर्भामध्ये काही बाबी कराव्या लागत असतात किंवा लक्षात घ्याव्या लागतात. विमा कायदा आणि विमा विकास आणि नियंत्रण प्राधिकरणानं तयार केलेल्या नियमानुसार विमा प्रतिनिधीची नेमणूक झालेली असली पाहिजे. विमा प्रतिनिधीनं या कायद्यानुसार आवश्यक ती सर्व पूर्तता त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याचबरोबर विमा प्रतिनिधीच्या कार्याच्या ज्या काही अटी आणि शर्ती असतील ज्या प्राधिकरणानं तयार केलेल्या आहेत त्यानुसार विमा कमिशन प्राप्तीसाठी प्राप्त होण्यासाठी विमेदाराला दर वर्षाला किमान 12 व्यक्तींना नवीन पॉलिसी ज्या आहेत त्या द्याव्या लागत असतात किंवा 12 व्यक्तींना नव्या पॉलिसी दिलेल्या असाव्यात. तसंच वर्षात किमान किती रकमेचे विमे उतरवले पाहिजेत याबाबत सुद्धा काही अटी असतात त्यांची पूर्तता करणं गरजेचं आहे. विमा कमिशन, विमा कोष्टक त्याचबरोबर पॉलिसीच्या अवधीनुसार कमी जास्त होऊ शकतं. पहिल्या वर्षी गोळा झालेल्या हप्त्याच्या 35%, दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षी जी काही रक्कम गोळा होईल त्या हप्त्याच्या 7.5% आणि तिसऱ्या वर्षानंतर हप्त्यावरती 5% कमिशन त्या ठिकाणी काय होतं दिलं जात असतं. त्यामुळं साधारणतः पहिल्या वर्षींची जी काही रक्कम असेल विमा हप्त्यांची ती कमी असते. त्यामुळं विमा महामंडळानं 35% रक्कम जी आहे ती विमा प्रतिनिधीला कमिशन म्हणून दिली जात असते. दुसऱ्या 2 वर्षामध्ये 7.5% आणि नंतर 2-3 वर्ष झाल्यानंतर काय होतं की विमा पॉलिसी जी आहे त्यांची संख्या त्या ठिकाणी वाढत असते, त्यांची रक्कम वाढत असते आणि नंतर प्रत्येक वर्षाला 5% त्या ठिकाणी काय केलं जातं कमिशन दिलं जात असतं.
विमा प्रतिनिधीनं काही वर्ष काम केल्यानंतर त्याची एजन्सी समजा रद्द झाली असेल आणि त्यानंतर जेवढ्या रकमेचे हप्ते येणे सुरू आहेत त्यावरती सुद्धा त्याला कमिशन मिळत राहत असतं. विमा प्रतिनिधीचा समजा मृत्यू झाला तर हे कमिशन त्याच्या वारसदाराला मिळतं. मात्र लबाडी, कपट किंवा तत्सम कारणानं त्याची एजन्सी ती रद्द झालेली नसावी. कारण अशी कारणं जी आहेत त्या कारणाने जर एजन्सी रद्द झाली तर कमिशन मिळणं हे रद्द होत असतं. त्यानंतर आपल्याला विमा प्रतिनिधीसाठीची असणारी आचारसंहिता जी आहे ती पाहायची आहे. विमा प्रतिनिधीची आचारसंहिता जी आहे ती आचारसंहितेमध्ये प्रथमतः विमेदार जो आहे त्यानं स्वतःनं काही गोष्टी ज्या आहेत त्या समाजामध्ये केल्या पाहिजेत आणि काही अशा गोष्टी असतात ज्या करू नयेत. प्रथमतः आपण विमा प्रतिनिधीनं नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टी कराव्यात जे आचारसंहितेमध्ये सांगितले ते पाहणार आहोत. त्यामध्ये प्रथमतः स्वतःची ओळख निर्माण करून देणं गरजेचं आहे. म्हणजेच विमा प्रतिनिधीनं संभाव्य विमेदाराला स्वतःची आणि विमा कंपनीची आहे त्याची ओळख करून दिली पाहिजे. मागणी केल्यास अधिकृत परवाना सुद्धा त्या ठिकाणी दाखवणं गरजेचं आहे. त्यानंतर विमेदाराची जी काही गरज आहे ती समजून घेतली पाहिजे आणि विमा योजनेसंबंधी त्याला आवश्यक ती माहिती दिली पाहिजे. कमिशनची माहितीसुद्धा त्या ठिकाणी देणं गरजेचं आहे. म्हणजे संभाव्य ग्राहकानं समजा जर विचारलं प्रास्ताविक योजनेद्वारे त्याला मिळणाऱ्या कमिशनची रक्कम किती असेल किंवा किती टक्के रक्कम मिळेल तर ती माहिती दिली पाहिजे. त्यानंतर माहितीचं महत्त्व जे आहे ते विशद केलं पाहिजे. म्हणजे विमा प्रस्ताव अर्जासाठी आवश्यक असणाऱ्या आणि विमा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत माहितीचं महत्त्व प्रतिनिधीनं संभाव्य विमेदाराला सांगितलं पाहिजे. विमा प्रतिनिधीचा गुप्त अहवाल जो असेल तो देणं गरजेचं आहे. म्हणजे विमा प्रतिनिधीनं विमेदाराची सर्व चौकशी करून त्याच्या वाईट सवयी, उत्पन्नावरील अनियमितता, विमा कंपनीचा निर्णय ज्यावरती अवलंबून आहे अशी मूलभूत माहिती गुप्त अहवाल रूपाने विमा कंपनीच्या नजरेस आणली पाहिजे. प्रस्ताव स्वीकृतीबाबत माहिती द्यावी. विमापत्र प्राप्तीसाठी पाठपुरावा करणं गरजेचं आहे. विमा प्रस्ताव दिल्यानंतर पुढील 45 दिवसामध्ये विमापत्र मिळू शकेल आणि त्यासाठी आवश्यक जो काही पाठपुरावा असेल तो विमा प्रतिनिधीनं करावा. विमा प्रस्तावासोबत विमा कंपनीनं मागणी केलेली सर्व कागदपत्र ही त्या प्रतिनिधीनं काय केली पाहिजेत, विमेदाराकडून घेऊन कंपनीला सादर केली पाहिजेत. त्यानंतर आवश्यक मदत देणं म्हणजे विमेदार, हक्कदार किंवा विमा लाभार्थी जे असतील त्यांना लाभाविषयीच्या कागदपत्राची पूर्तता करणं किंवा सादर करणं या कामामध्ये मदत करावी. त्यानंतर नामांकन, बेचन किंवा पत्ता बदल यासाठी सुद्धा मदत केली पाहिजे आणि मार्गदर्शक तत्वांशी बांधील राहिलं पाहिजे. त्यानंतर आता कोणत्या गोष्टी करू नयेत त्या या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विमा प्रतिनिधी जो आहे विमा परवाना व्यवसाय जे आहे म्हणजे परवान्याशिवाय त्या ठिकाणी व्यवसाय करू नये. जेव्हा विमा परवाना तुमच्याकडं असेल त्याच वेळेला तो व्यवसाय त्या ठिकाणी होणं गरजेचं असतं. जर परवाना नसेल तर व्यवसाय करणं कायदेशीररित्या योग्य नाही. त्याचबरोबर विमेदाराला अनधिकृत बाबींसंबंधी प्रवृत्त करू नये. म्हणजे प्रस्तावासाठी मूलभूत माहिती न देणं किंवा माहिती वगळण्यास प्रवृत्त करणं असा सल्ला त्या ठिकाणी देऊ नये. प्रस्ताव स्वीकृतीसाठी प्रस्तावामध्ये अगर कागदपत्रामध्ये चुकीची माहिती देऊ नये. संभाव्य विमेदाराची सही असलेल्या प्रस्तावामध्ये स्वतःच्या हस्ताक्षरात किंवा प्रस्तावातील प्रश्नासंबंधीची उत्तरं लिहू नये. वैद्यकीय अहवालामध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे सुद्धा विमा प्रतिनिधीनं स्वतःच्या शब्दामध्ये अक्षरामध्ये त्या ठिकाणी लिहू नयेत आणि संभाव्य जे काही विमेदार आहेत त्यांच्याशी उद्धट पद्धतीनं किंवा असभ्यपणानं त्या ठिकाणी वर्तवणूक करू नये. अन्य प्रस्तावात जर हस्तक्षेप असतील म्हणजेच अन्य प्रतिनिधीद्वारे सादर झालेल्या विमा प्रस्तावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हस्तक्षेप करू नये. विमा कंपनीनं देऊ केलेल्या शर्ती आणि अटीपेक्षा चांगल्या अटी किंवा शर्ती त्या ठिकाणी देऊ नये. म्हणजेच विमा कंपनीनं जे काही नियम केलेले आहेत त्याच्या बाहेर जाऊ नये. विमा प्रतिनिधी म्हणून मिळणाऱ्या कमिशनमधलं जे काही मानधन आहे किंवा संभाव्य जे काही हिस्सा आहे तो त्या ठिकाणी विमेदाराला देऊ नये. कारण का तर तो विमा प्रतिनिधीचा हक्क त्या ठिकाणी आहे.
विमा रद्द करण्याचा सल्ला त्या ठिकाणी देऊ नये. म्हणजे नवीन विमा व्यवसायासाठी विमा कंपनीकडून पूर्वी घेतलेला विमा रद्द करण्याचा सल्ला देऊ नये आणि असा विमा दिल्यापासून 180 दिवसापर्यंत नवीन विमा प्रस्ताव त्या ठिकाणी दाखल करणं आवश्यक असतं. विमा हप्ता जमा करणं हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग असतो. एका वर्षात एक व्यक्ती किंवा संस्था सदस्य अथवा संस्थांचे जे काही समूह असतील त्यांच्याकडून एकूण विमा हप्त्याच्या 50% अधिक रकमेचा विमा हप्ता त्या ठिकाणी जमा करू नये. नवीन विमा व्यवसाय परवाना जो आहे त्याच्या बाबतीमध्ये सुद्धा महत्त्वाचा भाग आहे. आचारसंहितेमध्ये पूर्वीचा विमा व्यवसाय परवाना जर रद्द झाला असेल तर त्या तारखेपासून 5 वर्षाच्या आत विमा प्रतिनिधी म्हणून काम करण्यासाठी नवीन परवाना त्या ठिकाणी प्रस्ताव सादर करणं हा सुद्धा भाग विमा आचारसंहितेला त्या ठिकाणी मान्य नाही. विमा कंपनीचे संचालक होणं हे सुद्धा विमा प्रतिनिधीनं त्या ठिकाणी टाळलं पाहिजे आणि कोऱ्या अर्जावरती किंवा कोऱ्या कागदावरती किंवा उत्तरं न लिहिलेल्या अर्जावरती संभाव्य विमेदार जे आहेत त्यांच्या सह्या घेणं किंवा इतर संबंधितांच्या सह्या घेणं हे सुद्धा योग्य नाही. त्याचबरोबर विमेदार झालेल्या व्यक्तींनी विमा हप्ते निर्धारित वेळेमध्ये त्या ठिकाणी भरावे त्यासाठी पाठपुरावा त्या ठिकाणी केला पाहिजे. विमा योजना अंतर्गत असणारे सर्व लाभ जे आहेत ते सुरक्षित राहावेत आणि विमापत्र बंद पडू नयेत यासाठी त्यांनी पाठपुरावा करणं गरजेचं असतं. त्यानंतर अधिसूचना किंवा आदेश पालनाच्या बाबतीमध्ये सुद्धा काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आयुर्विमा महामंडळाकडून वेळोवेळी निर्गमित होणारे सर्व नियम किंवा आदेश जे आहेत ते त्यांना काय होतील, मान्य राहतील. यानंतर विमा प्रतिनिधीची कार्य जे आहे त्याला नेमकी कोणती कार्य करावी लागतात ती या ठिकाणी आपण पाहणार आहोत. विमा प्रतिनिधीला प्रथमतः व्यवसाय मिळवण्याचं कार्य करावं लागतं. म्हणजे आयुर्विमा पत्रधारक आणि विमा कंपनी म्हणजे आयुर्विमा महामंडळ यांच्या हितासाठी नवा आयुर्विमा व्यवसाय मिळवणं हा एक महत्त्वाचा भाग त्यामध्ये असतो. म्हणजे नवीन ग्राहक मिळवणं, त्यासाठी ग्राहकांना भेटणं हा दुसरा त्या ठिकाणी कार्याचा भाग झाला. आयुर्विमा मिळवण्यासाठी संभाव्य ग्राहक जे आहेत त्यांना वेळोवेळी भेटणं, त्यांच्या गरजा, त्यांचे वयोगट, त्यांच्या असणाऱ्या आर्थिक कुवत, जबाबदाऱ्या आणि अन्य बाबी ज्या आहेत त्या जाणून घेण्यासाठी त्यांचं ज्याला आपण म्हणतो त्यांच्या भेटी घेतल्या पाहिजेत, त्यांचं मन वळवलं पाहिजे. या कामामध्ये आवश्यकता असेल तर विभागीय अधिकाऱ्यांची सुद्धा मदत घेतली पाहिजे. त्यानंतर घेतलेली जी काही विमापत्र जे आहेत चालू राहतील याची काळजी घेतली पाहिजे. विमापत्र देत असताना विमेदाराला विचारून वारसाचं नाव लिहिलं जात असतं, परंतु नंतर विमापत्रधारकाच्या कुटुंबात काही बदल झाले तर नामांकनात आवश्यक ते बदलसुद्धा केले जात असतात, याची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर विमा दावा पूर्तता जी आहे म्हणजे विम्याची मुदत संपल्यानंतर विमापत्र जे आहे त्याची मुदत संपल्यानंतर विम्याची रक्कम देय होते, त्यावेळेला आवश्यक दस्तऐवजांची पूर्तता केली जाईल. या दृष्टीनं विमा प्रतिनिधीनं विमापत्रधारकाला योग्य ती मदत केली पाहिजे, आवश्यक माहिती मिळवली पाहिजे. म्हणजे विम्याच्या वेगवेगळे असणारी कोष्टकं, त्याचबरोबर विम्यासाठीची असणारी कामकाज पद्धती, भरावयाचे वेगवेगळे अर्ज यांची माहिती विमा प्रतिनिधीला असली पाहिजे. त्यानंतर प्रस्ताव अर्ज भरण्याचं काम त्या ठिकाणी करता आलं पाहिजे. विम्याचे प्रस्ताव अर्ज जे आहेत ते छापील स्वरूपामध्ये विमा कंपनी किंवा आयुर्विमा महामंडळ छापून देत असतं. विमा प्रतिनिधींना ते उपलब्ध करून दिले जात असतात. स्वतःच्या आयुष्याचा विमा, दुसऱ्याच्या आयुष्याचा विमा, वार्षिकी, निवृत्ती वेतन इत्यादी प्रकारांसाठी वेगवेगळे अर्ज त्या ठिकाणी असतात आणि प्रस्ताव अर्ज भरण्यास विमा प्रतिनिधीनं ग्राहकांना योग्य ती मदत केली पाहिजे. त्यानंतर वैद्यकीय तपासणीचा भाग त्यामध्ये येत असतो. प्रस्ताव अर्जाच्या सोबत प्रस्तावकाच्या स्वास्थ्याबाबत माहितीचा अर्ज जो आहे तो भरत असताना त्यामध्ये त्याची कौटुंबिक उंची म्हणण्यापेक्षा कौटुंबिक इतिहास ज्याला आपण म्हणूयात, त्याचबरोबर स्वतःची शारीरिक असणारी जी काही माहिती असेल त्यामध्ये उंची, वजन, शारीरिक गुण इत्यादी माहिती द्यावी लागत असते. स्त्री प्रस्तावकाच्या बाबतीत काही इतर प्रश्न विचारलेले असतात आणि विमा हा वैद्यकीय तपासणी आवश्यक असणारा विमा असेल तर विमा प्रतिनिधीनं प्रस्तावकाला आयुर्विमा महामंडळानं नेमलेल्या अधिकृत वैद्यकीय सल्लागाराकडे तपासणीसाठी न्यावं
आणि तसा वैद्यकीय अहवाल त्या ठिकाणी मिळवावा. त्यानंतर विमा कंपनीनं जे काही नियम दिलेले आहेत त्यामध्ये एक दुसरा महत्त्वाचा नियम आहे की विमा प्रतिनिधीचे गोपनीय अहवाल. विमा प्रतिनिधीनं जेव्हा विमा प्रस्ताव अर्जासोबत प्रस्तावकाचं उत्पन्न, प्राप्तीचं मार्ग किंवा साधन, प्रस्तावकाची असणारी सांपत्तिक स्थिती इत्यादीबाबतची माहिती मिळवून प्रस्तावातील माहितीशी ती पडताळून पाहिली पाहिजे आणि तसा अहवाल कंपनीला दिला पाहिजे. त्यानंतर इतर काही विशिष्ट अहवाल जर असतील, काही वेळा प्रस्तावकाचं वजन हे सरासरीपेक्षा अधिक असेल किंवा ECG, GTC जे आहेत किंवा वजन सरासरीपेक्षा कमी असणे, छातीचं स्क्रीनिंग, छाती किंवा फुफ्फुसाचे जे असणारे एक्सरेज असतील, असे विशिष्ट काही वैद्यकीय अहवाल जर आवश्यक असतील तर ते सुद्धा त्यांनी दिले पाहिजेत. ग्राहकांच्या उत्पन्नाच्या प्रमाणामध्ये विमापत्राची रक्कम त्यांना दिली पाहिजे. म्हणजेच ग्राहकाचं उत्पन्न कमी आणि विमापत्राची रक्कम किंवा हप्ते जे आहेत ते जास्त असं होता कामा नये. साधारणतः वयाच्या 30 वर्षापर्यंत वार्षिक उत्पन्नाच्या 20 पट, 31 ते 40 वयोगटातील लोकांसाठी उत्पन्नाच्या 15 पट, 41 ते 50साठी वार्षिक उत्पन्नाच्या 12 पट आणि वय वर्ष 50 किंवा त्यापेक्षा जास्त असलेल्या लोकांसाठी वार्षिक उत्पन्नाच्या 10 पट ही विमा रकमेची मर्यादा यांनी पाळली पाहिजे. मोठ्या विमा रकमेसाठी उत्पन्न विवरणपत्र जे आहे ते दिलं पाहिजे. म्हणजेच मोठ्या रकमेचा जर विमा असेल तर विमा अधिकारी ग्राहकाच्या उत्पन्नाच्या विवरणाचं चार्टर्ड अकाउंटंटचं प्रमाणपत्र किंवा आयकर विभाग जे आहे ते त्या ठिकाणी मागवू शकतात. त्याची माहिती विमा प्रतिनिधीला असली पाहिजे आणि महत्त्वाचा भाग म्हणजे त्यानं वेळप्रसंगी असं पत्रक जे आहे ते प्राप्त करून दिलं पाहिजे. विमा देत असताना विमा प्रतिनिधी जे आहे त्या विमा प्रतिनिधीने अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. प्रस्ताव करत असताना आवश्यक ती माहिती दिली नाही तर दावा फेटाळून लावला जाऊ शकतो. त्यामुळे विमा प्रतिनिधीनं कोणत्याही माहितीकडे दुर्लक्ष न करता विमा देण्याबाबतचे जे काही निर्णय असतील ते घेण्यासाठी उपयुक्त अशी सर्व माहिती दिली पाहिजे. त्यामुळं महत्त्वपूर्ण माहिती उघड करणं हे काम असतं. त्याचबरोबर प्रस्ताव सादर करणं आणि पावती देणं. विमा प्रतिनिधीनं नवीन प्रस्ताव सादर करून पहिला हप्ता भरल्याची पावती घ्यावी आणि ती ग्राहकाला नेऊन द्यावी. शक्य झाल्यास विमापत्रसुद्धा प्राप्त करून ग्राहकाला नेऊन देणं हे योग्य ठरेल किंवा श्रेयस्कर ठरतं. त्यामुळं विमाधारकांशी चांगले संबंध निर्माण होत असतात आणि त्यामध्ये वाढ होत असते. विमापत्र जे आहेत बंद पडलेल्या ज्या काही पॉलिसीज असतील त्या पुनरुज्जीवित करून त्या ठिकाणी पुन्हा सुरू करावेत. विमा प्रतिनिधीनं विमा पॉलिसीचं पुनरुज्जीवन होणार नाही अशी वेळ येण्यापूर्वीच विमेदार जे आहेत त्याला सर्व ती मदत करून ते विमापत्र चालू ठेवावं. विमापत्रधारकाचं किंवा विमापत्राचं नामांकन किंवा समनुदेशन हा सुद्धा एक महत्त्वाचा भाग विमा प्रतिनिधीच्या कार्यातला येतो. विमापत्रधारकाला विमा प्रतिनिधीनं विमापत्राचं नामांकन करणं अगर समनुदेशन करणं या कामामध्ये मदत करावी. म्हणजेच त्याचे असणारे जे काही परिणाम आहेत ते विमेदाराला त्या ठिकाणी समजून सांगणं गरजेचं असतं. त्यानंतर परिपक्वता दावे जे आहेत ते दाखल करणं. म्हणजेच विमापत्राची मुदत संपताच विमा परिपक्वता दावा दाखल करता येतो. विमा प्रतिनिधीनं या कार्यात विमाधारकाला आवश्यक ती मदत त्या ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र गोळा करणं, दावा अर्ज भरणं आणि तो दाखल करणं या कामामध्ये त्या ठिकाणी मदत करावी. आणि त्यानंतर शेवटचा भाग त्यामध्ये येतो तो म्हणजे मृत्यू दावा दाखल करणं. विमापत्राची मुदत होण्यापूर्वी जर विमेदाराचा मृत्यू झाला असेल तर अशा वेळेला विमा कंपनीकडं मृत्यू दावा दाखल करावा लागत असतो आणि त्यासाठी मृत्यूचा दाखला, पॉलिसीचे जे काही डॉक्युमेंट्स असतील किंवा दस्तऐवज जे असतील, कागदपत्र जे आहेत ती कागदपत्र, त्यानंतर समनुदेशन किंवा पुनर्समनुदेशन केल्याचे जे काही पुरावे असतील ते, वयाचा पुरावा, वारसपत्र, दावाधारकाचं विमुक्तीपत्र इत्यादीपैकी आवश्यक जी काही कागदपत्र असतील ती सादर करावी लागत असतात.
आणि विमा प्रतिनिधीनं त्यासाठीची जे काही आवश्यक माहिती असेल ती देणं गरजेचं असतं. यामध्ये आपण भारतीय आयुर्विमा महामंडळ जे आहे त्याची असणारी माहिती आपण पाहिली. त्याचबरोबर विमा प्रतिनिधी म्हणजे काय, विमा प्रतिनिधीशी संबंधित असणाऱ्या ज्या काही गोष्टी आहेत त्यामध्ये विमा प्रतिनिधीची असणारी नेमणूक, त्याला दिलं जाणारं कमिशन, त्याची असणारी आचारसंहिता आणि विमा प्रतिनिधीला करावी लागणारी कार्य ही या ठिकाणी आपण पाहिलेली आहेत. धन्यवाद.